आज आपण 3 ते 4 दिवस टिकणाऱ्या खमंग खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या बनवतोय। सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी किंवा अगदी प्रवासात घेऊन जाऊ शकता। मस्त खरपूस दिसताय। चटणी, लोणचं, दही कशासोबतही खाऊ शकता। नमस्कार, मी ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। साहित्य बघूया। मी इथे 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे, अर्धा चमचा जिरं घेतलं, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली, अर्धा चमचा हळद घेतली, अर्धा चमचा ओवा घेतला, 1 चमचा तीळ घेतली, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या। आपण आता सर्व साहित्य बघितलं। मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या, लसूण टाकायचा, जिरं पण टाकून घ्यायचं, झाकण लावून याला मिक्सरला फिरवून घ्यायचं, असं जाडसर फिरवायचं ठेच्यासारखं। सर्वात आधी आपण ज्वारीचं पीठ एका ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे, बेसन पीठ टाकायचं, बारीक केलेला ठेचा टाकायचा, लाल मिरची पावडर टाकायची, हळद टाकायची, तीळ टाकून घ्यायची, ओवा पण टाकायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं। सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चटणी काढली त्याच भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून पिठामध्ये पाणी ओतायचं, थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे। हे पीठ आपल्याला घट्टच भिजवायचं आहे, जास्त पातळ केलं ना पुऱ्या त्याच्या जमणार नाही। छान असं थोडं थोडं पाणी टाकून अंदाजानुसार पीठ भिजवायचं आहे। ज्वारीचं पीठ जास्त चिकट नसतं, त्यामुळे हे पीठ आपल्याला घट्टच भिजवायचं आहे। पीठ आपलं छान भिजून झालं, 1 चमचा भर तेल टाकायचं आणि छान मळून घ्यायचं आहे। या पद्धतीने पीठ आपलं छान भिजून झालं आहे। लगेचच आपण याच्या पुऱ्या करायला घेऊया। छोटासा गोळा घेतला, छान असा हातावर मळून घ्यायचा आणि गोल करायचा। तीन ते 4 गोळे करून घेते, म्हणजे पुऱ्या करायला सोपं जातं, पटापट पुऱ्या लाटल्या जातात। तुमच्या आवडीनुसार छोट्या किंवा मोठ्या पुऱ्या करू शकता। मी इथे पोळपाट घेतला आहे, त्यावर थोडंसं पीठ टाकायचंय गव्हाचं आणि लाटून घ्यायचंय। कारण ज्वारीच्या पिठाला जास्त चिकटपणा नसतो, त्यामुळे थोडंसं गव्हाचं पीठ टाकून लाटून घ्यायचे आहे। ह्या पद्धतीने पुऱ्या लाटायच्या, जाडच ठेवायच्या थोड्याशा, म्हणजे छान फुलतात त्या। सर्व पुऱ्या मी अशाच लाटून घेणार आहे। लाटलेली पुरी प्लेटमध्ये काढून घ्यायची। बाजूला थोड्याशा कडा चिरलेल्या दिसत आहे, पण काही हरकत नाही, छानच तळल्या जातात त्या। दुसरी पुरी आपण अशीच लाटून घेऊया। बघू शकता दुसरी पुरी ही छान लाटून झाली, जाडच ठेवायच्या म्हणजे छान फुलतात। या पुऱ्या करण्यासाठी जास्त वेळही लागत नाही। मी सर्व पुऱ्या अशाच लाटून घेते। कढईमध्ये तेल छान गरम झालं आहे, पुरी सोडायची। बघू शकता किती टम्म फुगली आहे, मस्त खुसखुशीत खमंग पुरी तयार होते। ही पुरी तुम्ही लोणच्या सोबत, दही सोबत किंवा चटणी सोबतही खाऊ शकता। मुलांना टिफिनवर देऊ शकता। प्रवासात 3 ते 4 दिवस आरामशीर टिकतात, चवीला तर अप्रतिम लागतात। नक्की तयार करून बघा। पुऱ्या करताना तुम्ही तांदळाचं पीठ टाकलं 2 ते 3 चमचे तरी चालतं, खूप छान तयार होतात। पुऱ्या बघू शकता किती सुंदर टेक्स्चर, कलर आला आहे। नक्की तयार करून बघा, कमेंट करून सांगा कुठून बघताय ते व्हिडिओ। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा, ज्योतिष किचनला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपी सोबत। धन्यवाद।